जय राधा माधव कुंज बिहारी जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी यशोदानंदन ब्रज जनरंजन यशोदानंदन ब्रज जनरंजन यमुना तीरावनचारी यमुना तीरावनचारी जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 राम हरे कृष्णा
की जय, श्रील प्रभुपाद की। स्कॅन है का? सर्व स्कंद आहे सर्व। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्रीमद्भागवतम स्कंद 6 अध्याय 17 श्लोक 28। नारायण परा सर्वे न कुतश्चन बिभ्यति स्वर्ग अपवर्ग नरकेषु अपि तुल्यार्थदर्शिनः। नारायण परा सर्वे न कुतश्चन बिभ्यति स्वर्ग अपवर्ग नरकेषु अपि तुल्यार्थदर्शिनः। नारायण परा सर्वे न कुतश्चन बिभ्यति स्वर्ग अपवर्ग नरकेषु अपि तुल्यार्थदर्शिनः। आहे का श्लोक? ठीक है। नारायण परा सर्वे न कुतश्चन बिभ्यति स्वर्ग अपवर्ग नरकेषु अपि तुल्यार्थदर्शिनः। नारायण परा सर्वे कुतश्चन बिभ्यति न कुतश्चन बिभ्यति स्वर्गापवर्ग नरकेषु अपि तुल्यार्थदर्शिनः। नारायण परा सर्वे न कुतश्चन बिभ्यति स्वर्ग अपवर्ग नरकेषु अपि तुल्यार्थदर्शिनः। इंग्लिश है, ठीक आहे, मराठी वाचतो। भाषांतर। एकमेव पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीनारायणांच्या भक्तिमय सेवेत सदैव मग्न राहणारे भक्तगण जीवनाच्या कोणत्याही अवस्थेत भयभीत होत नाही। त्यांच्याकरिता स्वर्गवास, मुक्ती आणि नरकलोक हे सर्व एक समान आहेत, कारण असे भक्त केवळ भगवंताच्या सेवेतच रुची ठेवतात। Incoming voice call from Krishna Home on SIM SIM1. Incoming voice call from Krishna Home on SIM SIM1. तात्पर्य। पार्वतीने स्वाभाविकपणे विचारले असेल की भक्त इतके श्रेष्ठ कसे होतात, म्हणून हा श्लोक स्पष्ट करतो की नारायण पर आहेत, भक्त नारायणावर अवलंबून आहेत। त्यांना जीवनातील उलटसुलट गोष्टींची हरकत नाही, कारण नारायणाच्या सेवेत ते कितीही त्रास सहन करण्यास शिकले आहेत। ते स्वर्गात आहेत की नरकात आहेत याची त्यांना पर्वा नाही। ते फक्त परमेश्वराच्या सेवेत गुंतलेले आहेत, ही त्यांची श्रेष्ठता आहे। अनुकूलेन कृष्णानुशीलनम। ते उदारपणे परमेश्वराच्या सेवेत गुंतलेले आहेत आणि म्हणून ते उत्कृष्ट आहेत। भृत्यानाम या शब्दाचा वापर करून भगवान शिवाने निदर्शनास आणून दिले
की जरी चित्रकेतूने सहिष्णुता आणि उत्कृष्टतेचे एक उदाहरण दिले असले तरी सर्व भक्त ज्यांनी शाश्वत सेवक म्हणून परमेश्वराचा स्वीकार घेतला आहे ते गौरवशाली आहेत. स्वर्गीय ग्रहांमध्ये बसून मुक्ती मिळवून किंवा परम तेजस्वी ब्रह्माशी एकरूप होऊन आनंदी होण्याची त्यांच्यात उत्सुकता नसते. हे फायदे त्यांच्या मनाला आकर्षित करीत नाहीत. त्यांना फक्त परमेश्वराची थेट सेवा करण्यातच रस असतो. ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरोन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपं कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं सहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदा सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश्च. नमो ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. आजच्या रविवारी प्रातःकालीन भागवतमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर हा जो श्लोक आहे 6व्या स्कंदामध्ये तिथे भगवान शिव एक वैष्णव एक नारायण परा जो भक्त आहे त्याचा स्वभाव त्याचं आचरण त्याचं डेडिकेशन अनासक्ती सहिष्णुता गुणांचं वर्णन करतायत. कारण भगवान श्रीनारायणांच्या भक्तिमय सेवेत सदैव मग्न राहणारे भक्तगण जीवनाच्या कोणत्याही अवस्थेत भयभीत होत नाहीत. ह्या जगामध्ये 3 गोष्टी आहेत. व्यक्तीला भूतकाळाबद्दल नेहमी एक शोक, वर्तमानाबद्दल मोह आणि भविष्याची भीती असते. सदैव जीवनामध्ये कशा ना कशा गोष्टीबद्दल एक भयभीत असणे. परंतु भगवान शिव जेव्हा बघतात की माता पार्वतीने चित्रकेतूला शाप दिलेला आहे. चित्रकेतू महाराजांचं जीवन आपण बघतो की पूर्वी कशा प्रकारे एक संतांसाठी इतकी आसक्त होते, इतकी अटॅचमेंट होती की सर्व ऋषीमुनी समजावतात की जे आपल्या जीवनामध्ये दैव घेऊन येत आहे, दैवशुद्ध आपल्या कर्मानुसारच ठरत आहे. त्या दैवानुसार ज्या गोष्टी आलेल्या आहेत त्या स्वीकारणं, त्याच्यामध्ये संतुष्ट समाधान असणं. पण जेव्हा एखाद्या गोष्टीचा आपण खूप
अव्याहत प्रयासच नियमाग्रह, खूप कठोर परिश्रम नाही आहेत ती प्राप्त करण्यासाठी अथांग कठोर परिश्रम. बस अथांग कठोर परिश्रम भगवत सेवेमध्ये नक्कीच भगवतधामाचा मार्ग मोकळा करतात. पण जेव्हा भौतिक जीवनामध्ये जे नश्वर आहे, एक ना एक दिवस संपणार आहे, त्या जीवनासाठी जेव्हा कठोर अथांग जे परिश्रम जे आहे अंततः काय आणतात, जीवनात दुःखच आणतात. म्हणून ऋषीमुनी समजावतात, नारद मुनी, पर्वत मुनी, परंतु त्यांना ती आसक्ती की पाहिजेच. आणि शेवटी कृतदितीला जेव्हा आशीर्वादाने पुत्ररत्न प्राप्त होतं तर नाव दिलं जातं हर्षशोक, जो जीवनामध्ये हर्ष आणतो आणि परत दुःखही घेऊन येतो आहे. परंतु येथे मुलाचा देहांत झाल्यानंतर जितका आनंद, जितकं प्रेम, तितक्याच प्रमाणामध्ये दुःख या जगाचा स्वभाव आहे. ह्या जगावर कुठल्याही गोष्टी असेल, वस्तू असेल, व्यक्ती असेल, जितकं प्रेम जास्त स्वभाव आहे, एक ना एक दिवस त्यापासून दूर जाणार. मग ते वस्तू असेल किंवा व्यक्ती असेल, एक तर ती तरी आपल्यापासून दूर जाते किंवा आपण तरी त्या व्यक्तीपासून किंवा वस्तूपासून दूर जातो. अंततः काय होतं, जेवढं प्रेम, जेवढी आसक्ती जास्त, तेवढ्याच प्रमाणामध्ये दुःख जास्त. आणि चित्रकेतू महाराजांची तीच अवस्था होते. आणि मग पुढे भविष्यात आपण बघतो की जेव्हा नारद मुनी त्या मुलाच्या शरीरामध्ये प्रवेश करून उपदेश देतात आणि चित्रकेतू महाराज हे भगवत भक्तीकडे इतके आकर्षित होऊन जातात, नारायण परा होतात. आणि तेच जेव्हा आकाश विमानातून भ्रमण करतायत आणि ते दृश्य जेव्हा ते बघतात की भगवान शिव वैरागी लोकांना कथा करतायत, प्रवचन चाललं आहे आणि माता पार्वती त्यांच्या मांडीवर बसलेली आहे आणि वैरागी सर्व संन्यासी ऋषीमुनी समोर बसले आहेत आणि कथा चालू आहे. ते दृश्य जेव्हा चित्रकेतू महाराज बघतात तर वरूनच ते हसत आहेत. आता त्यांचं हसण्यामागे एक वैष्णव तो भाग की हे कार्य फक्त भगवान शिवच करू शकतात. काय ते वैराग्य आहे की आपल्या पत्नीला मांडीवर बसून ते कथा करतायत. काय ते शिवजींचं वैराग्य आहे, काय ते त्यांचा भाव आहे भगवानच्या प्रती, की कुठल्याही गोष्टीचं त्यांना भान आहे. भगवत कथेमध्ये एवढे ते रमलेले आहेत. पण चित्रकेतू महाराज हसले हे बघून भगवान शिव यांना माता पार्वतीला सहन झालं नाही की माझ्या पतीला हे हसले का, मी इथं बसले म्हणून ते हसले. व त्यांची चेष्टा करतायत आणि माता पार्वती ते शाप देत आहेत. तर शाप दिल्यानंतर भगवान शिव हे श्लोक सांगतायत. कारण चित्रकेतू महाराज खाली उतरतात आणि माता पार्वतीला प्रणाम करतायत. पुढे पर्पटमध्ये तात्पर्यात श्रील प्रभुपाद सांगतात की चित्रकेतू महाराजांकडे शक्ती होते की तो शाप प्रतिशाप करू शकले असते. परीक्षित महाराजांकडे शक्ती होती की शृंगीने दिलेला शाप ते प्रतिशाप करू शकले असते. पण एक वैष्णव म्हटल्यानंतर तो भगवंताने जे आपल्यासमोर आणून ठेवलेलं आहे त्याचा आनंदाने स्वीकार करतात. ते भगवंताला प्रश्न करत नाहीत. भगवंताचा जसं भौतिक जगामध्ये अनेक छोट्या मोठ्या गोष्टींसाठी प्रश्न केले जातात. जसं एकदा मंदिरमध्ये भगवान कृष्णाची बासरी जी आहे पुजाऱ्याने उलटी लावली होती. तर एक व्यक्ती आला म्हणलं की अरे उल्टी बंसी लगा दिया. प्रभुपाद म्हणा की भगवान उल्टी बंसी भी बजा सकते हैं. पण भौतिक जगामध्ये कुठल्याही गोष्टीबद्दल प्रश्न करणं हे नॅचरल आहे, साहजिक आहे. आणि तर इथे जे चित्रकेतू महाराज येतात खाली आणि माता पार्वतीला प्रणाम करतात की तू जो शाप दिलेला आहे तुम्हाला शिरवंद आहे, मान्य आहे, ही तुमची कृपाच आहे, भगवंताची कृपा आहे. कुठले कष्ट संघर्ष जो आहे
एक भगवंताची कृपा म्हणून स्वीकारणं थोडं सोपं नाही आहे. कधी कधी आपण फिलॉसॉफी बोलतो, पण जेव्हा तो प्रसंग येतो त्यावेळेस त्या प्रसंगाला स्वीकारणं थोडं सहज नसतं. मला आठवतं की काही 8 दिवसापूर्वीच आपले भक्ताचे घरातले त्यांचे खूप अंतरंग असा तो माहोल आहे. भक्तामध्ये एकमेकांमध्ये खूप प्रेम आहे, पण त्यांच्या फॅमिलीमध्ये जेव्हा एक त्यांचं देहांत झालं तर पूर्ण भक्त समाज हा शोकाकुल झाला. तर शोक जे आहे, जेव्हा तो प्रसंग येतो, मला वाटतं गोवर्धन विलेजमध्ये जेव्हा श्यामवल्लभ प्रभूंचा देहांत झाला, डॉक्टर श्यामवल्लभ इतके एक्सपर्ट होते की त्यांना सगळं ॲलोपॅथी, आयुर्वेदा, होमिओपॅथी, न्यूरोलॉजी कुठलं असं नॉलेज नाही, सगळ्या डिग्र्या. आणि 2 दिवसापूर्वी म्हणजे जे आज आपण गोवर्धन विलेजमध्ये आयुर्वेद बघतो आहे, त्यांनी पूर्ण तो आयुर्वेदचा सेटअप केला. रूम पाहिजे तशा बनवल्या, किराणा सगळे त्यांचे मशाजिस्ट आहेत, सगळे लोक बोलवले, सर्व काही. 2 दिवसापूर्वी महाराजांबरोबर मीटिंग संध्याकाळी मीटिंग होते. कृष्णचंद्र प्रभू, माधवान प्रभू, राधास्वामी महाराज सगळ्यांबरोबर तिथे मीटिंग होते. कसंही उद्घाटन 2 दिवसानंतर उद्घाटन आहे मोठं. जगभरामध्ये आयुर्वेद हे प्रसिद्ध करायचं गोवर्धन विलेजमधून पूर्ण सेटअप झालेलं आहे. मीटिंग झाली आहे आणि रात्री 11 वाजता की 2 दिवसानंतर एवढा मोठा उत्सव साजरा करायचा आहे. रात्री 11 वाजता पेशंटचा फोन आला रूममधून की असं खूप डोकं दुखतं आहे. आणि त्यांनी ड्रायव्हर आहे पण स्वतःच गाडी काढली, 3 व्हीलर. आणि खाली जेव्हा येत होते त्या वरच्या बंगल्यामधून कंट्रोल सुटला आणि गाडी खाली खड्ड्यामध्ये पडली आणि अंगावरती गाडी पडली. एवढी धष्टपुष्ट व्यक्ती, मोठमोठ्या ॲक्सिडेंटमधूनही व्यक्ती कधी कधी सावरतो. परंतु जेव्हा त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन जातात, जीवीच्या बाहेर जाताच त्यांनी देहत्याग केला. तर परमपूज्य राधानाथ महाराजांनी एवढं दुःख झालेलं की एखादी प्रिय व्यक्ती खूप काही जबाबदारी घेते आणि अचानक जेव्हा असा प्रसंग घडतो. तर मला आठवतं मी जेव्हा महाराज निघाले भक्तिनाथ हॉस्पिटलला जाण्यासाठी, तर मी तिथेच गोवर्धनच्या तिकडं होतो. महाराजांनी ते जपमा हातामध्ये दिले आणि पूर्ण 7 मंदिरमध्ये महाराज जे आहे सगळ्या मंदिरामध्ये प्रणाम करतायत. प्रत्येक 5-5, 10-10 मिनटं सिरियस डोळे बंद करून, म्हणजे हृदयामध्ये काय ते दुःख असेल प्रत्येक मंदिरामध्ये प्रार्थना करतायत. तर हे जे आहे ह्या जगामध्ये जे दुःख आहे, असं नाही की ह्या गोष्टी नश्वर आहे म्हणजे ह्या जगाला दुःखही नश्वर आहे. सगळ्या गोष्टी ज्या आहेत व्यावहारिक आहेत, त्याच्यातून जावं लागतं. पण भक्ती जी आहे काय शिकवते? सहन करणे. भौतिक जगामध्ये मी ते खचून जातो, तो युद्ध सोडून देतो. महाभारतामध्ये अभिमन्यूचाही वध झाला, अश्वत्थामाचा वध झाला नव्हता, पण फक्त ऐकलं आणि द्रोणाचार्य युद्ध सोडून दिलं आणि अंत झाला. अभिमन्यू यांच्या जीवनामध्ये तो पुत्र निधनचं दुःख आलं, परंतु अर्जुन उठले, जयद्रथचा वध केला आणि युद्धामध्ये विजयी झाले. तर हे जे जीवनामध्ये प्रसंग येतात अनेक वेळेस खच्चीकरण करणारे असतात. पण इथे काय सांगतायत की एकमेव पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्री नारायणांच्या भक्तिमय सेवेत सदैव मग्न राहणारे भक्तगण जीवनाच्या कोणत्याही अवस्थेत भयभीत होत नाहीत. शोक होणार, दुःख होणार, पण ते घाबरून जात नाही, खचून जात नाही किंवा ते हताश होत नाहीत. जीवनामध्ये हे चढ उतार येणं, काय असे कुठल्याही दुःखदायक प्रसंग येणं, ह्या गोष्टी होत आहेत. म्हणून ते भगवद्गीतेमध्ये सुद्धा जेव्हा त्या वैष्णवाचं भक्ताचं वर्णन करताना काय सांगतायत 9व्या अध्यायामध्ये, महात्मनस्तु मां पार्थ दैवीं प्रकृती माश्रिता भजन्ते मननसो ज्ञात्वा भूतादिमाव्रियम्. की महात्मनस्तु मां दैवीं प्रकृती माश्रिता, त्यांचा जो व्यवहार करण्याचा जो स्तर आहे ती दैवी प्रकृतीमध्ये आहे. जरी जीवनामध्ये आपण बघतो की वृंदावनमध्ये
सगळे ब्रजवासी गायींचं पालन करतायत, स्वयंपाक करतायत, शेती करतायत, सर्व गोष्टी करतायत. जरी कार्य हे सर्वसामान्य लोकांप्रमाणे असले, चित्त जे आहे भगवंतावर, असं नाही त्यांना दुःख होत नाही आहे, त्यांनाही दुःख होत आहे, अडचणी येत आहेत, संघर्ष येत आहेत, परंतु भगवंताप्रती इतका तो आकर्षण आहे की कुठल्याही गोष्टीला सहन करून जायला तयार आहे. तसं जेव्हा गोवर्धन लीला झाली तर गोवर्धन लीलेच्या वेळेस इंद्राने एवढा पाऊस पडला, काही मिनिटामध्ये सर्व वृंदावन पाणजंजळ झालं, सर्व महापुरामध्ये वाहून जाऊ लागलं. खचले नाही, भगवानचे शरण घेतली आणि परत ते मार्गाला लागले. तर हेच इथे सांगतायत की एक भक्त जो आहे तो भगवंताप्रती परायण, तो इतका आश्रित होऊन जातो. जसं एकदा एक भक्त वृंदावनमध्ये भगवंताला शरण येतो, तपस्या करतो, व्रत करतो आणि भगवंत प्रसन्न होतात आणि त्याला विचारतात, हे वत्स, मी तुझ्या साधनेवर तपस्यावर प्रसन्न आहे, तुला काय वर हवं आहे? तर तो भक्त म्हणतो की भगवंता, मी व्रत केलं, साधना केली, पण मला माहिती आहे तुझ्याकडे काय मागायचं असतं, तुझ्याकडे आहे काय मागण्यासाठी, तुझ्याकडे काय मागायचं असतं, तो भक्त विचारतो. तर भगवान सांगतात की माझ्याकडे दोन गोष्टी आहेत, दोन गोष्टी लोक माझ्याकडे मागतात, एक तर माया, दुसरी भक्ती. अच्छा, माया आणि भक्ती. तो भक्त एवढा निरागस आणि साधा असतो, त्याला माहीतच नाही की माया काय असणं, भक्ती काय असते. तो फक्त आला होता भगवंताकडे आणि केली साधना, साधून बरोबर भक्ती करता करता. मग त्याला भगवान सांगतात की माया म्हणजे जो आपल्या इंद्रिय भोगासाठी गोष्टी मागतो, स्वतः भक्त समजतो आणि स्वतः आपल्या इंद्रिय तृप्तीमध्ये रमण राहतो, ती म्हणजे माया. तो माया मागितल्यावर त्या गोष्टी मिळतात. दुसरं भक्ती म्हणजे जो माझी सेवा मागतो आणि माझ्या सेवेमध्ये तो रमण होतो, रत होऊन जातो. तो अच्छा, नक्की हे केल्यावर काय मिळतं, ज्याचं नक्की अंतिम काय आहे, हे माया मागायचं, हे मागायचं, याच्यानंतर ते शेवटी हे सगळं मिळाल्यानंतर काय होतं? तर भगवान सांगतात की या सगळ्यांचा अंत जो आहे नाचणंच आहे. म्हणे काय, दोन्हीमध्ये नाचतो म्हणे. जो माया मागतो तो ह्या 84 लाख योनीमध्ये नाचत राहतो, माझी जी माया आहे त्याच्या बोटावर हा नाचतो, आणि जो भक्ती मागतो त्याच्या बोटावर मी नाचतो. दोन्ही ह्याच्यामध्ये नाचणंच आहे की जो माया मागतो ह्या जगामध्ये तर माया त्याला नाचवते, आणि जो भक्ती मागतो त्याच्या भक्तीमुळे मी नाचतो. आपण बघतो की गोपी वृंदावनामध्ये कृष्णांना सांगतात, हे कान्हा, तू नाचून दाखव, आम्ही तुला संदेश देऊ. आणि कृष्ण त्यांच्यासाठी नाचून दाखवत आहे. तर आपण बघतो की हे जे भक्त आहेत, ही सेवा केल्याने, सेवा मिळाल्याने माझ्या जीवनात काही दुःख येईल की मी नरकात जाईल किंवा याचे काही परिणाम होतील तो विचार करत नाही. ही सेवा आहे, भगवंत जर याच्याने प्रसन्न होणार असतील तर मग मी ते करायला तयार आहे. याचा परिणाम काही असो, हा भक्ताचा भाव असतो. जसं आपण बघतो की भागवतामध्ये वामनदेव बली महाराजांचा जो प्रसंग आहे, जेव्हा वामनदेव बली महाराजांकडे येतात, हा 100 यज्ञ पूर्ण झाला की ते इंद्र बनणार, परंतु इंद्राचे छोटे बंधू म्हणून वामनदेव येतात आणि त्या यज्ञशाळेमध्ये जाऊन भिक्षासाठी जेव्हा सांगतात तर ते सांगतात की बली महाराज सांगतात, तू अशी काही भिक्षा मागून घे, परत आयुष्यभर काही मागावं लागणार नाही. वामनदेव सांगतात 3 पाऊल भूमी दे. 3 पाऊल भूमी मागितल्यावर शुक्राचार्य बघतात, सांगतात की हा जो
बटू ब्राह्मण दिसतो आहे, हा लहान दिसतो, पण हे कोणच हरी आहे. Incoming बली voice महाराज call सांगतात, हे from हरी Krishna आहे. Home on SIM तुम्ही SIM1. जर 3 पाऊल भूमी याला दिली, तो 2 पावलामध्ये भौतिक जगत आध्यात्मिक सर्व काही मापून घेईल आणि 3रं पाऊल ठेवण्यासाठी तुझ्याकडे काही राहणार नाही. सर्व काही तुझं जे 3 लोकांचं राज्य जे आहे, साम्राज्य सर्व काही नष्ट होऊन जाईल. वचन देऊ नको. तर बली महाराज सांगतात की जर हरी आहेत, जे हरण करणारे आहेत, आणि जरी मी आता दिलं नाही तर मृत्यूच्या वेळेस सर्व हरश्चाहम, मृत्यूच्या रूपामध्ये येऊन सर्व हरण करणारेच आहेत. मी आत्ता देऊन दावणशिव का बनवू नये? जर आत्ता ते घेण्यासाठी आले आहेत आणि तेच हरी मृत्यूच्या वेळेस येणार आहेत, आत्ताच मी का त्यांना देऊ नये? हरीला प्रसन्न करण्यासाठी गुरुच्या आज्ञेचं पण ते उल्लंघन करतात, गुरुचाही त्याग करतात. कोण? बरे. आणि शुक्राचार्य शाप देतात, तू माझी मर्यादा ओलांडली आहेस, माझ्या आज्ञेचं उल्लंघन केलं, सर्व काही नष्ट होईल, सर्व काही तुझं हरण होऊन जाईल. आणि त्यांना माहीत होतं की कुणाला भगवान हरीलाच जाणार आहे सर्व, आणि त्यांनी मान्य केलं. तिथे ते विचार करत नाही की माझं सर्व एवढं कष्टाने एवढं साम्राज्य मिळवलेलं आहे, माहिती आहे सर्व नष्ट होणार आहे, तरी पण भगवानाला प्रसन्न करण्यासाठी ते वचन देतात, नारायण परा. हे बली महाराजांचं उदाहरण आपण बघतो. चैतन्य चरितामृतमध्ये तो प्रसंग येतो की एकदा श्री चैतन्य महाप्रभू गोविंदा येतात, त्यांचे सेवक आहेत, त्यांना भोजन देतात, प्रसाद सर्व झाल्यानंतर श्री चैतन्य महाप्रभू, गौरांग महाप्रभू दरवाजामध्येच विश्राम करतात. आता गोविंदा सर्व ते सामान घेऊन गेला, नंतर मग चैतन्य महाप्रभूने चरणसेवा करायची. त्यावेळेस गोविंदा आत आले आणि चैतन्य महाप्रभूंचे चरणसेवा करू लागले, पाय दाबू लागले, आणि बराच वेळ झाला. चैतन्य महाप्रभू जेव्हा डोळे उघडले तर गोविंद तिथंच बसलेला आहे. अरे तो गेला नाहीस अजून, आणि इथं अजून भोजन केलं नाही, जेवण करेल, म्हणजे एवढा उशीर, बोले तुम्हाला ओलांडून कसं मी जाऊ शकेल? तर चैतन्य महाप्रभू म्हणाले, मग तो आलाच कसा आतमध्ये? मग तुम्ही त्या अंगावरूनच प्रणाम करून आलो, तसं तो बाहेर पण जाऊ शकला असता ना. जर मला ओलांडूनच तो आतमध्ये आलास, बाहेर कसं जाऊ शकला असता? तर गोविंदा सांगतात की नाही, भगवंतात आत येताना तुमची सेवा होते, पण बाहेर जाताना माझ्यासाठी मला बाहेर जायचं होतं, ते मी करू शकत नाही. तुमची सेवा करण्यासाठी नरकात जरी जावं लागलं काही हरकत नाही, परंतु बाहेर जाणं हे माझ्या स्वतःसाठी आहे, ते मी करू शकत नाही. तर म्हणजे भक्ताचा भाव आहे की भगवंताच्या सेवेसाठी कुठल्याही प्रकारचे धोका, कुठल्याही प्रकारचे संघर्ष, कुठल्याही प्रकारचे कष्ट झेलण्यासाठी तो तयार असतो. जसं आपण बघतो की जेव्हा ब्रजवासी गोवर्धन पूजेच्या वेळेस बघतो की भगवान कृष्णाचा 7 वर्षाचे बालक आहे, ते सांगतात की नंद बाबा हे कशासाठी सर्व चाललं आहे? ते सांगतात की ही इंद्राची पूजा आहे, इंद्राची पूजा पिढ्यानपिढ्या आपण करतो आहोत. पण ते सांगतात की का इंद्राची पूजा करायला पाहिजे? आपल्याला तर सर्व गवत आहे, झरे आहेत, हे सर्व काही गोवर्धनकडून मिळतं, गिरिराजीकडून मिळतं, आपण गिरिराजींची पूजा करू. आता विचार करा, पिढ्यानपिढ्या एखादी गोष्ट घडत असेल, ती गोष्ट बंद पाडणं जे आहे, हे एक वेळेस देवताकडून तो आक्रोश किंवा तो एक रोष जो आहे खेचून घेतल्यासारखं आहे, पण देवतांना रुसवल्यासारखं आहे ते. परंतु ब्रजवासी कृष्ण जर याच्याने प्रसन्न होणार आहे तर तो धोकासुद्धा घ्यायला तयार होतं. तसंच जसं इथे गिरिराजीची पूजा होते, परिक्रमा होते, तिकडून धो पाऊस, इंद्र रुसले, खोदीत झाल्याने धो पाऊस जो आहे त्याने तिथं पाडला. पण काय झालं? कृष्ण त्या सर्वांसाठी पुढे आले, सर्वांचं रक्षण केलं. परंतु तो
धोका होता तसं बघितलं तर, की रिस्क होती की इतक्या वर्षानुवर्ष येणारी इंद्राची पूजा जी आहे ते सोडायला का कृष्ण त्याने जर प्रसन्न होणार आहे तर. म्हणजे इथे ब्रजवासी देवतांच्या आज्ञांचं उल्लंघन करतात, कशासाठी? कृष्णांना प्रसन्न करण्यासाठी. हा एक भक्ताचा भाव आहे. भगवंताला प्रसन्न करण्यासाठी ते बली महाराजांनी गुरूंचा त्याग केला. इथे कृष्णांना प्रसन्न करण्यासाठी देवतांचा ते त्याग करायला तयार झाले. हा भक्ताचा भाव आहे. किंवा नातेवाईकांबद्दल सुद्धा कधी कधी आपण बघतो रामायणामध्ये विभीषण हे रावणाला समजावतात सीतेला परत करा. सीता ही श्रीरामांची आहे, तिला श्रीरामांपासून कोणीही वेगळं करू शकत नाही. ते जसे नारायण आणि लक्ष्मी आहेत तेच हे राम आणि सीता आहेत. ते शाश्वत ते संग आहे, वेगळं करू शकत नाही. परंतु रावणाला समजावल्यानंतरही रावण ऐकायला तयार नाही. शेवटी तो एक जसा एखाद्या व्यक्ती मडक्यामध्ये कोबरा ठेवला, विषारी कोबरा आहे, आणि त्याच्यामध्ये जाणून बुजून हात घालावा, काय होणार आहे? त्याचा जीवनाचा विध्वंस करणार आहे. तसं सीतेला तो घरामध्ये इथे आणून आपल्या जीवनामध्ये पूर्ण हा असुर कुळ जो आहे तो नष्ट होणार आहे. तो सीतेला परत, पण शेवटी विभीषण समजावलं तर रावण ऐकत नाही. तो रावणाचा त्याग करून विभीषण श्रीरामांना शरण जात आहे. म्हणजे भगवंताला प्रसन्न करण्यासाठी, नातेवाईकांनाही सोडण्यासाठी विभीषण तयार होत आहेत. पितामह भीष्म ज्यावेळेस तो प्रसंग येतो, काही दिवसापूर्वी आपण मकर संक्रांतीचा उत्सव साजरा केला, ज्या दिवशी पितामह भीष्म यांनी देहत्याग केला. तो जो मकर संक्रांतीचा दिवस आहे त्यावेळेस ते युधिष्ठिर महाराज सर्व पांडवांना सांगतात, भगवान कृष्ण की राजथाटमध्ये पितामह भीष्मांना भेटायला जायचं आहे. कधी कोणी जर मृत्यूशय्यावर असेल किंवा कोणी अंत्यसंस्काराला कोणी एकदम सूटबूट घालून जात नाहीत, पण इथे सांगितलं जातं का यांना नेहमीच खूप कष्टात बघितलेल्या पांडवांना पितामह भीष्मांना शरीर सोडताना त्यांना पांडव सुस्थितीमध्ये आहे बघू द्या, त्यांना समाधान वाटेल, आनंद वाटेल. म्हणून पितामह भीष्म भगवान कृष्ण पितामह भीष्मांना भेटण्यासाठी जेव्हा जातात सर्वांना घेऊन, तर कृष्ण पितामह भीष्माच्या समोर उभे आहेत आणि ते सांगतात, हे वासुदेव, सुंदर तुमचे कुरळे केस आहेत, पिंधापर धारण केलं आहे, सुंदर स्वरूप जे आहे, असंच माझ्यासमोर राहू द्या. कृष्ण विचारतात, किती वेळ उभं राहायचं आहे, किती वेळ मला थांबायचं आहे? मग कृष्ण काय सांगतात? भीष्म पितामह सांगतात, जोपर्यंत मी शरीर सोडतो तोपर्यंत तुम्ही इथेच उभे राहा. हा भक्ताचा दिवस. तसं अगोदर भक्ताने विचारलं ना की भक्ती मागितल्यावर काय मिळतं, तर भगवान सांगतात की भक्ती जो मागतो त्याच्या भक्तीवर मला नाचावं लागतं. भीष्म पिता सांगतात की जोपर्यंत मी शरीर सोडत नाही तुम्ही इथेच उभे राहा. तो भक्ताचा अधिकार बनून जातो. यशोदा मैया तो अधिकार की कृष्णाला ती बांधते आहे, तो अधिकार तो म्हणून भक्ती सहजा भगवान देतच नाहीत. अगोदर सगळ्या ज्या सुविधा आहेत, भौतिक सुविधा आहेत, धनम देही पुत्रम देही, सगळ्या गोष्टी ज्या आहेत अगोदर भगवान देऊन टाकतात. कुणाला साष्टी मुक्ती पाहिजे, कुणाला सामिप्य मुक्ती पाहिजे, सगळ्या मुक्ती अगोदर देऊन टाकतात. तो पण भक्ती देतच नाही. पण ज्यावेळेस भक्त या सगळ्या मिळाल्यानंतरही सगळ्यांना लाथाडतो की नाही, मला फक्त काय जन्मजन्मांतर अहेतुकी भक्ती, जन्मजन्मांतर फक्त जेव्हा तो भक्त सगळ्यांपासून सुदामाला जेव्हा कृष्ण सर्व काही द्यायला तयार आहेत, सुदामा रुक्मिणी विचारते भगवंताला, एवढा तो दरिद्र अवस्थेमध्ये तुम्ही काही मदत का करत नाही?
कृष्ण सांगतात, द्वारकाजी सांगतात, हा सुदामाचा इतका स्वाभिमानी आहे, मी जर त्याला असं फुकट काय केलं तर आणि जास्त दुःख होईल. दरिद्रेचं जे दुःख आहे ते कमी आहे उलट, पण ज्याला असं स्वतःहून मी जर काही द्यायला गेलो तर त्याचा स्वीकार करणार. भक्त जो आहे भगवानचा शिवाय कशाचाही स्वीकार करायला तयार होत नाही. तर येथे पिता भीष्मक भगवान त्याला तिथे उभं राहण्यासाठी सांगत आहेत आणि भगवान कृष्ण तेथेच उभे आहेत. आणि अंततः पिता भीष्म सांगतात, का मी ह्या शत्रू सैन्यामध्ये होतो? कारण जेव्हा तुमच्या बाजूने जर युद्ध केलं असतं तर तुमची पाठ बघावी लागली असते, पण मी शत्रू सैन्यामध्ये असल्याने तुमचं मुखकमल मला सदैव बघायला मिळालं. बघा तो काय भाव आहे भक्ताचा. पिता भीष्मक कारण की तो वेळ कसा आहे तो बघा. दुर्योधन युद्धाच्या 9व्या दिवशी चिडतो, इतके कुरु सैन्य मारलं जात आहे, पांडव भारी पडत आहेत आणि दुर्योधन चिडतो. पिता भीष्मांकडे तो सांगतो, तुम्ही क्षत्रिय आहात पण तुमच्या क्षत्रियाचा लांछन आहे, मला वाटत नाही तुम्ही क्षत्रिय आहात. तर पिता भीष्मासाठी हा इतका भयंकर अपमान असतो. पिता भीष्म सांगताय की तुला असं का वाटतंय? मग तुम्ही जर इच्छा मृत्यूचं कवच धारण करून आले आहात, पांडव अजून मेले का नाहीत? मग का ते जिवंत आहेत? तुम्ही जर कारण ह्या जगातली कुठलीही शक्ती तुमच्या समोर उभीच राहू शकत नाही, असं असताना पांडव जिवंत का आहेत? मग बरोबर प्रश्न विचार. पिता भीष्म सांगतात, उद्या 5 पांडवांना मारण्याचं मी तुला वचन देतोय, आणि नाही तर अर्जुनला तरी वध निश्चित समज, आणि तुझं रक्षण मी करेल. उद्या सकाळी भानुने तिला आशीर्वादासाठी पाठव, मी तिला सौभाग्यवतीचा आशीर्वाद दे. दुर्योधन गेला. रात्री भगवान कृष्णाला झोप नाही, तेव्हा पांडवांना उठवतात, अर्जुन उठ, नको, सहदेव झोपलाय खुशाल, पितामहाने तुम्हाला मारण्याचं वचन दिलं आहे. तर अर्जुन उठतात, नकुल उठतात, काय रात्रीच्या वेळेस एवढी गाढ झोप आहे आणि खुशाल, अरे तुम्हाला मारण्याचं वचन दिलं. अर्जुन तर कधी ना कधी मारायचंच आहे ना, उद्या मारायचं, काय एवढं विशेष आहे? झोपले परत. भगवान त्याला टेन्शन की भगवान त्याला झोप नाही, कारण की मारे कृष्ण राखे की राखे कृष्ण मारे के. त्यामुळे शेवटी कृष्ण द्रौपदीकडे जातात, तिला उठवतात, उठ, काय 5 पांडवांना मारण्याचं वचन भीष्माने घेतलं आणि कोणीही वचनाला दूर करू शकत नाही, त्यांच्यात होणारच. काय करू मी आता? मी एक काम कर, तयार हो. आणि पिता भीष्म, आता ब्रह्ममुहूर्त आहे, पिता भीष्म ध्यानस्थ बसले आहेत, त्यांना जाऊन प्रणाम कर. द्रौपदी गेली, समोर जाऊन पिता भीष्म डोळे बंद करून ध्यानस्थ बसले, स्मरण करतात भगवंताचं. आणि द्रौपदी हळूहळू पावलाने पोचली. भगवंताने चप्पल पण काढून ठेवली आणि तिची चप्पल आपल्या काखेत धरून ठेवली द्रौपदी कृष्ण. आणि जाऊन द्रौपदी आल्हाद पावलाने गेली, प्रणाम केला. जसे उठून निघणार पिता भीष्मक, जसे तिने प्रणाम केला, सौभाग्यवती भव. कोण? पिता भीष्म द्रौपदीला म्हणून सौभाग्यवती भव. आणि बस ते प्रणाम करून निघाले. तर पिता भीष्म डोळे उघडतात, अपेक्षित काय होतं? भानुमती. आणि जेव्हा बघितलं की द्रौपदी आहे, संपलं. वचन काय घेतलं होतं की दुर्योधनाचं रक्षण करायचं, सौभाग्यवती भानुमतीला करायचं होतं. पण ते द्रौपदीला विचारता की तुला कोणी पाठवलं आहे? नक्कीच कृष्ण असणार. धावले, बाहेर जाऊन बघतात तर कृष्ण द्रौपदी चप्पल काखेत धरून असे उभे आहेत आणि पितामह भीष्म लावून प्रणाम करत आहेत. पितामह भीष्म. आणि मग
मला प्रश्न विचारायचे आहेत. कोण पितामह भीष्म विचारतो असं का केलं? तर मी चप्पल ठेवू खाली, द्रौपदी चप्पल काय ठेवतात. आणि पितामह भीष्मांना विचारतो की पितामह भीष्म, तुम्ही तर वचन दिलं होतं दुर्योधनाला की उद्या 5 पांडवांचा मृत्यू निश्चित, आणि द्रौपदीला तुम्ही आता वचन दिलं आहे सौभाग्यवती भव. कुणाचं वचन पाळणं? दुर्योधनाला दिलेलं की द्रौपदीला दिलेलं? पितामह भीष्म चिरतात, म्हणतात की कान्हा वासुदेव, हे दोन्ही वचने गेले आता. हां, आता तुझं वचन मी तोडणार. तू काय वचन घेतलं होतं? मी शस्त्र उचलणार नाही, उद्याच्या युद्धामध्ये तुझं वचन आहे आणि मी आहे. ठीक आहे. आणि पितामह भीष्म शस्त्रगारामध्ये जातात. होलसेलमध्ये सगळे शस्त्र जेवढे काही असतील सगळे शस्त्र आपल्या रथामध्ये अंगावर धारण करतात. होलसेलमध्ये आज तिथे संहार होणार. आणि जेव्हा युद्धामध्ये समोर अर्जुन आहे, अर्जुनाचा धनुष्य उचलू शकत नाही इतक्या वेगाने. आता अर्जुन दिव्यास्त्र प्राप्त धारण केलेलं आहे, पण पितामह भीष्म इतके चिडलेले आहेत आणि अर्जुन युद्धच करू शकत नाही. आणि अगोदर आता हे रात्री घडलेलं प्रसंग अर्जुनाला माहीत नाही आहे काय झाला आहे प्रकार. आणि कृष्णाला माहिती आहे. कृष्णाला कळालं की अर्जुन पितामहांना बघतो आहे, पण इथे जे 2 वचन तुटलेले ते भीष्मांच्या डोक्यात आहे. त्या युद्धामध्ये जे आहे घमासाम युद्ध चाललं आहे आणि अंततः त्यांना कळतं की अर्जुनाचे घोडे जर्जर झालेले आहेत, रथ धष्ट नाही तिथे ध्वंस झालेला आहे. आणि भीष्म पितामह चिडून बाण अर्जुनाला तर मारतात आहे, वरून ते कृष्णाला पण मारत आहेत आणि कृष्णाला ते जखमी करतायत. चिडच तेवढे आलेले आहे. आईचं किती प्रेम असलं पण जेव्हा ते चिडते ना, समोर बघत नाही झाडू हातामध्ये की काय हातामध्ये, पोरं असलं की खाडखण वाजवते. नंतर तिला कळतं की अरे लागलं तुला, मग तिला ते मलम लावते सगळं लावते. पण ते चीड आल्यानंतर तर ते प्रेम आहे की असं ह्याने वागू नये, प्रेमानेच ती करते. परंतु शेवटी भीष्म पितामहांचं प्रेम आहे पण चिडलेले आहेत आणि भगवंताला एक बाण मारतात. पण भगवंताला ते बाण कसं लागत आहेत? एखाद्या प्रेमाने फुल मारावं त्याचं भगवंत त्या एक बाणाचा वीर रसाचा आनंद घेतात. वा, माझा भक्त काय शूरवीर आहे, मला बाण मारतो. आणि भगवान आनंद घेत आहेत. भगवंतही चिडतात की का चिड, अर्जुन युद्ध करत नाही व्यवस्थित. भगवंत रथावरून खाली उडी मारतात, धावतात, बाजूला पडले रथाचं तुटले चाक आहे ते घेतात आणि धावून जातात पितामह भीष्मांवर. जसे कृष्ण धावतायत पितामह भीष्म बघतो. इतकं सुंदर ते दृश्य आहे की सुंदर काळा तिथं भगवानचं सावळं स्वरूप आहे. त्यांच्या मस्तकावर जे कुरळे केस आहेत, त्याच्या बटा जे आहेत ते बटा सोडणं सौंदर्याचं प्रतीक आहे. पण भगवानचे बटा त्या मेकअपद्वारे सुटत नव्हत्या, तर आपोआपच भगवंताचे बटा येत होत्या. अशा सुंदर केस जे मागे भगवंताचे पुढे यायचे आणि मग ते इतके सुंदर दिसायचे की चेहऱ्यावर झाकायचे आणि भगवंत परत चेहरा हलवायचे आणि मग केस मागे जायचे आणि भगवंत धावत आहेत आणि सुंदर ते सावळ्या अंगावर भगवंत पितांबर धारण केलं आहे. भीष्म पितामह स्तुती करताना सांगतात जसे काळ्याभोर ढगामध्ये वीज चकाकावी तसा सुंदर भगवंता त्याच्या सावळ्या स्वरूपावर ते पितांबर चकाकतो आहे. सुंदर कुरळे केस त्यांच्या चेहऱ्यावर येत आहेत आणि मग ते धावतात आणि सुंदर जे पांढरं स्वरूप जे आहे, आपलं सावळं स्वरूप जे आहे, घोड्यांच्या तापांचे धूळ त्यांच्या अंगावर उडते आहे. आणि जेव्हा ते धावत आहेत हे दृश्य पितामह भीष्म बघतात आणि रथाच्या खाली उतरतात, धनुष्य ठेवून देतात आणि घोडग्यावर बसून भगवंताचं स्वागत करतात. म्हणतात, हे भगवंता, हे वासुदेव, आजच्या दिवसाची मी वाट पाहत होतो. याच्यापेक्षा जरी माझ्याकडे इच्छा मृत्यू वरदान आहे, पण याच्यापेक्षा चांगला मृत्यू आणि काय असू शकतो, मी तयार आहे. भगवंताला प्रसन्न करण्यासाठी हे दृश्य पितामह भीष्म भगवंताला सांगतात कधी शरीर सोडताना. बघा काय ते जर्जर अवस्था असेल. अर्जुनाने जे बाण मारले होते शरीराच्या आरपार झाले होते. त्या 2 बाणांमध्ये एक बोट जाईल एवढी सुद्धा जागा नव्हती.
अशा जखमी शरीरामध्ये शेवटी स्मरण कसलं चाललं आहे? भगवान सुंदर युद्धामध्ये युद्धभूमीवर भगवान धावून येत आहेत आणि सांगते शेवटपर्यंत ते स्मरण माझ्या स्मरणामध्ये राहू दे. पितामह भीष्म प्रार्थना करत आहेत. समजा का मी माहिती आहे का दुर्योधनाच्या बाजूने युद्ध केलं? कारण मी जर तुमच्या बाजूने युद्ध केलं असतं तुमची पाठ बघावी लागली असते. अर्जुनाला सदैव तुमची पाठ बघावी लागली. पण मी तुमच्या शत्रू सैन्यामध्ये असल्याने सदैव तुमचं मुखकमल बघत होतो. त्याचा मी आनंद घेत होतो. बघा भगवान त्याला प्रसन्न करण्याचं, कारण की त्यांना सिद्ध करायचं होतं भीष्मासारखा इच्छामृत्यू वरदान धारण केलेला द्रोणाचार्य सारखा सर्व 3 लोकांमध्ये प्रसिद्ध योद्धा जरी अधर्माच्या बाजूने असेल म्हणजे ते धर्म आहे तोच विजयी होणार. भगवान त्याला प्रसन्न करण्यासाठी जरी अनेक प्रकारचे भीष्म पितामह असे का वागले, का वस्त्रहरणाच्या वेळेस गप्प बसले, का ते हे करू शकले नाही, अनेक प्रकारचे लांछन पितामह भीष्मावर लावले जात आहेत. अंतर्गत काय आहे? भगवानचा जे महान भक्त आहे, महाजन आहेत, भगवानचा भाव जाणतायत की धर्माचा विजय दाखवायचा आहे. मग भीष्म जरी युद्ध दिसेल असेल धर्माचाच विजय होईल. म्हणजे धर्म किती शक्तिशाली आहे, धर्माचे का आपण धरले पाहिजे सिद्ध करण्यासाठी मग शत्रू सैन्यामध्ये युद्ध करण्यासाठी पितामह भीष्म तयार होत आहेत. तर हे भक्ताचा तो भाव असतो ते कधीही भगवंताला प्रसन्न करण्यासाठी मग स्वतःवर लांछन येईल, कधी नरकात जावं लागेल, कुठल्या प्रकारचं भय ते बाळगत नाही. द्वारकेमध्ये जेव्हा भगवान श्रीकृष्णांचं डोकं दुखतं आहे, अनेक वैद्य येतात, अनेक प्रकारचे तिथे ते प्रयत्न करतात. नारद मुनी पोहोचतात. नारद मुनींना कळतं तर विचार काही हर्षोदोपचार केले की नाही, सर्व प्रयत्न करून झाले, काही फरक पडत नाही आहे. अंततः द्वारकाधीश सांगतात फक्त जो माझ्या भक्ताचे धूळ घेऊन येईल आणि त्याचा लेप जेव्हा डोक्याला लावता येईल कपड्याला तेव्हा डोकं बरं होईल. नारद मुनी सांगतात एवढंच अगोदर सांगायचं नाही, इथे यायच्या अगोदरच घेऊन आलो असतो. जातात नारद मुनी, मोठा यज्ञ चाललेला आहे, समारोह चाललेला आहे, तिथे या पुणे मंत्र सांगतायत आणि नारद मुनी जाऊन सांगतात बाबा थांबा 2 मिनटं, ज्याला प्रसन्न करण्यासाठी यज्ञ चाललं आहे त्याचं डोकं दुखतंय, थोडी चरणाची धूळ द्या. त्यांना काय हा यज्ञ भगवंताला प्रसन्न करण्यासाठी स्वर्गामन करण्यासाठी गमन करण्यासाठी चाललं आहे, तुम्हाला काय नरकात पाठवायचं का आम्हाला? कुठला ग्रंथ असला तरी त्याला पाय लागू शकत नाही, भगवंताची वस्तू असेल त्याला पाय लागू शकत नाही, आणि तुम्ही सांगता की चरणाची धूळ पायाला डोक्याला लावल्या भगवंताच्या. हे कुठले शास्त्र, कुठल्या शास्त्रात लिहिलं आहे? शक्य नाही. नारद मुनी निघाले, हिमालयात जातात, कठोर तपस्या करतात, शेकडो वर्ष तपस्या ऋषीमुनी करतायत. त्यांना सांगतात बाबा असं परमात्म्याला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही करताय, तो परमात्म्याचं डोकं दुखत आहे, हां तर भगवानचं डोकं दुखत आहे, चरणाची धूळ द्या. ते कसं शक्य आहे? एवढे वर्ष शेकडो हजार वर्ष तपस्या चालले आणि ह्या एका कामाने सर्व पाण्यात बुडालं? शक्य नाही. सगळे फिरतात, कोणीही धूळ देत नाही. नारदांना वाटलं सोबत आहे की नारद मुनी परत येतात, सांगतात की मला वाटलं सोपं काम आहे पण कठीण आहे, एवढं सहज नाही. भगवान सांगतात की तुम्ही वृंदावनमध्ये गेला होता. अरे हा ते तर राहूनच गेलो. नारद मुनी वृंदावनमध्ये जातात आणि नारद मुनी आलेत, सर्व गोपींना माहिती आहे की हे नक्की द्वारकेहून आलेत. विचारतात की म्हणजे कृष्ण कसे आहेत, कसं चाललं आहे, सर्व ठीक आहे ना, वसुदेव देवकी कसे आहेत, सर्व विचारपूस करतात. आणि मग कृष्ण सांगतात, नारद मुनी सांगतात सर्व ठीक आहे पण तरी एक समस्या, म्हणजे काय झालं? म्हणजे भगवानचं डोकं दुखत आहे, म्हणजे काय उपाय केला की नाही? म्हणजे उपाय शोधतो आहे पण सापडत नाही आहे. म्हणजे काय पाहिजे? म्हणे कुणी जर आपल्या भगवंताच्या भक्ताने जर चरणाची धूळ दिली, ती जर लेप डोक्याला लावला तर बरं होईल. तर गोपी लगेच आपला पल्लू काढतात, तिथे ठेवतात, जमिनीवर पाया आपडतात, धनाधन आणि गाठोड बांधून लगेच येतात, घेऊन जात. तो पण दुसरा गोपींचा गाठोडं बांधून 2-3 गाठोडे बांधतात गोणी भरून. नारद हे पण एक्स्ट्रा ठेवा आणि कधी दुखलं कामाला. गोपी नारदने सांगतात की गोपींनो तुम्ही काय करताय माहिती का? म्हणे काय? म्हणे ही धूळ तुमच्या पायाची भगवानच्या डोक्याला लागली, नरकात जावं लागेल.
अनेक कष्ट सहन करावे लागते, अपराध होईल. गोपी म्हणतात कान्हाचं कृष्णाचं एक क्षण डोकं भरवण्यासाठी करोडो जन्म जरी नरका जावं लागलं ना, आमची तयारी आहे, कृष्ण बरे झाले पाहिजे. हा भक्ताचा भाव आहे. ते भगवंताला प्रसन्न करण्यासाठी इतके भगवत भक्तीमध्ये रममान झालेले असतात. ते कधीही कुठल्याही प्रकारचं भय, सेवेमध्ये कुठल्याही प्रकारचं भय किंवा येणारं संकट, येणारा संघर्ष याची ती चिंता करत नाही. याद्वारे कृष्ण तुझं प्रसन्न होणार आहे. म्हणून तर श्रील प्रभुपाद पाश्चात्य देशामध्ये जात आहेत. किती लोक प्रभुपादांना सांगतायत, स्वामीजी ही 70 वर्षाचं वय आहे, मरणाची थंडी आहे, खायला मिळत नाही तिकडे, कसं तुम्ही जगाल? माहीत होतं हे सगळे प्रॉब्लेम येणार आहेत. माहीत होतं. लोक नशा करतायत आणि ज्या रूममध्ये श्रील प्रभुपाद राहत आहेत, रात्री तो माणूस येतो आणि तो नशा करून येतो, प्रभुपाद टेपरायटर तिकडं फेकतो, मारायला धावतो तो. प्रभुपाद जे आहे हे संघर्ष येणार आहे माहीत आहे, घाबरत नाही. ते उमेदीने जातात. तो भक्त जो आहे भगवंताच्या भरोश्यावर कुठल्या प्रकारचं संकट सहन करण्यासाठी तयार होतो. तर हे जे आहे या श्लोकामध्ये नारायण परा सर्वे कृतशन व्यतिक स्वर्गम अपवर्ग नरकेशु अपि तुल्यात दर्शन, जे वर्णन करताय की कुठल्याही अवस्थेमध्ये तो भयभीत होत नाही. का तर भगवान त्याच्या परायण झालेला आहे. त्याच्याकरिता स्वर्गवास, मुक्ती आणि नरकलोक सर्व एक समान आहेत. कारण असे भक्त केवळ भगवंताच्या सेवेतच रुची ठेवतात. म्हणून भगवंताच्या सेवेमध्ये रुची वाढवणं खूप महत्त्वाचं आहे. जर सेवेमध्येच रुची नसेल, हा सर्व भक्ती मार्ग जो आहे हा ड्राय. जसं किती वेळ जर माणसाने बांबूला चावत राहिला, चोखत राहिला, रस मिळेल का? ऊस समजून बांबूला चोखत राहून रस मिळणार नाही. तसं भक्ती एक भौतिक गोष्ट आहे. काहीतरी त्याच्यातून लाभ मिळेल म्हणून भक्ती करतो आहे, तर तो रस मिळणार नाही. भक्ती जी आहे निस्वार्थ भावनेने, फक्त भगवंताला प्रसन्न करण्याच्या भावनेने करणं जे आहे खूप महत्त्वाचं आहे. जशी स्थिती असेल, जसा भाव असेल, पण आपल्या ह्या दोन गोष्टी ज्या आहेत, साधना आणि सेवा, जितकी साधना चांगली तेवढी सेवेमध्ये रुची, आणि जेवढी चांगल्या भावनेने सेवा तेवढी साधनेमध्ये प्रगती. ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत एकमेकांच्या निगडीत आहेत. कुठली एक गोष्ट जे मी फक्त सेवाच करतो, मला साधनेची काही गरजच नाही, तर साधना जे हळूहळू ड्राय होऊन जात आहे, सेवा जे आहे हळूहळू मेकॅनिकल होऊन जाते. मी का सेवा करतो आहे? आणि कोणी मिळत नाही का? दुसरं कोणी करू शकत नाही का? कारण की त्या सेवेमध्ये रस येत नाही. सेवेमध्ये रस केव्हा येईल? जेव्हा साधना आपण चांगली करू, जेव्हा चांगलं नाम जप करू, नियमित भागवत श्रवण करू, नियमित भक्तांना संग करू, त्याद्वारे सेवेमध्ये गोडी वाढत जाते. आणि सेवा चांगल्या भावनेने केल्याने, जेव्हा सेवा आपण काय आता करावंच लागतं, कोणी करतच नाही, आणि सेवा करता करता निंदा, ही लोक असे करतात, ती लोक तसे काय, ही बरोबर नाही, ते बरोबर नाही, त्यामुळे त्या सेवेमध्येही सेवा अपराध घडत आहेत. मग साधनेवर त्याचा फटका बसतो. त्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत प्रेम भावनेने, ऑफकोर्स आपण या शरीरामध्ये आहोत, शरीराचे संघर्ष आहेत, अनेक ग्रस्त किंवा इतर जबाबदारी आहे. नक्कीच हे भक्ती मार्ग जो आहे हा फुलाच्या पाकळ्या टाकल्यासारखा साधा सोपा नाही आहे. नक्कीच चढ उतार आहेत, अनेक प्रकारचे संघर्ष आहेत. रोजचा दिवस हा एकसारखा नाही आहे. रोज वेगवेगळ्या प्रकारचे संघर्ष आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत, पण त्यातल्या त्यात हा प्रयत्न करणं. जर ते प्रयत्नच केले नाही, कधी कधी आपण एकदम ह्या वेगळ्या जगामध्ये
जसं एकदा माकडं जंगलामध्ये विहिरीकडे आले आणि विहिरीमध्ये जेव्हा त्याने पाण्यात बघितलं तुला रे एक ओरडला, अरे म्हणे बघ तो चंद्र पडलाय पाण्यामध्ये, चंद्र पाण्यात पडलाय. तर सगळे माकडं आजूबाजूला लगे मीटिंग करायला लागले. मग आपण सोशल वर्क केलं पाहिजे ना, त्याला काढलं पाहिजे वर. मग त्याने माकड चेन बनवली, ह्युमन चेन असं त्याचे माकड चेन बनवली. वरच्या झाडाला एका माकडाने पकडलं, दुसरा हात त्याने दुसरा हात त्याचा तिसरा, असा एक माकड चेन बनवून खाली चंद्रापर्यंत पोहोचले. पाण्याचं चंद्र आहे. आणि जसा एक माकड, शेवटचा माकड त्या चंद्राला घ्यायला गेला, चंद्र हल्ला आणि त्याला पकडण्याच्या याच्यामध्ये तो खेचला गेला. सगळे माकडं पाण्यामध्ये, सगळे माकडं पाण्यामध्ये पडल्यानंतर पण आशावादी किती बघा माकडं. ते म्हणतात सगळ्यांनी वर पाहिलं तर चंद्र वर होता. अरे आम्ही बुडालो पण चंद्र मात्र आपण वाचवलं, चंद्र वर गेलाय. चंद्र मात्र गेलाय वरती, म्हणजे आपण चंद्राला वर काढलंय. कधी कधी ह्या जगात आपल्याला वाटतं की मी करता करू येत आहे, मी हे करू शकतो, मी ते करू शकतो. पण आपल्यापेक्षा जास्त विश्वास भगवंताच्या शक्तीवर, भगवंताच्या भक्तीवर असणं महत्त्वाचं आहे. आणि मग कृष्ण शक्तीविना नाही तार प्रवर्तन. कृष्ण शक्तीचा स्वीकार करून जेव्हा आपण कार्य हाती घेतो, इम्पॉसिबल थिंग्स कॅन इझिली पॉसिबल. चैतन्य महाप्रभूंच्या कृपेने अशक्य गोष्टी ज्या आहेत त्याही शक्य होऊ लागतात. ते लातूरमध्ये इतके वर्ष अशक्य वाटत होतं, आज आपण त्या मनाला बसलो आहोत. अजून वाटतं की राधाकृष्ण अशक्य आहे, एक दिवस शक्य होईल. तुम्ही फक्त आशाच देत राहा, असं नाही. माझ्या बोलण्यापेक्षा माझा विश्वास तुमच्या सगळ्यांच्या भक्तीवर जास्त आहे. तुमच्या भक्तीने जर एवढा भगवंतासाठी महल तुम्ही निर्माण करू शकलात, तुमची भक्ती जी आहे एक दिवस राधाकृष्णांना घेऊन येईल इथे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. संतरा श्रीमद भागवतम की जय. काही प्रश्न आहे का? साधना करण्यासाठी सर्वात पहिली गोष्ट इच्छा असते. कमीत कमी इच्छा करणे की भगवंता चांगला जप करायचा आहे. भगवंतासमोर उभं राहून कमीत कमी इच्छा करणं की 16 माळा व्यवस्थित करायचे आहे. आता मी बसलो जप करण्यासाठी व्यवस्थित करतोय आणि एवढा व्यस्त आहे भगवंता, कमीत कमी 10 मिनटं तरी मला इच्छा जे भागवत वाचायचे. प्रयत्न कर. का असतं, जोपर्यंत इच्छाच येत नाही तोपर्यंत करण्याची वेळ मिळणार नाही. पण जेव्हा आपण सुरुवातीला सगळ्यात मोठा अडचण जी साधनेसाठी आहे ती म्हणजे आळस. फक्त आळस आणि काही नाही. असं नाही की आपल्याकडे वेळ नाही आहे, असं नाही की आपण लवकर उठू शकत नाही, असं नाही की आपण वाचू शकत नाही. सगळं आहे, पण एकीकडे मोबाईल आहे, एकीकडे भागवत आहे. आळस कशाबद्दल? भागवत वाचण्याबद्दल. मोबाईल बघायला आहे, काही नसताना आपण घेतो 10-15 मिनिट, याचा येऊन गेला वाटतो, ठीक आहे बोलूया. तेच भागवत शुकदेव गोस्वामींनी परिषद महाराजांना कुठल्या वेळेस भागवत सांगितलं. श्रील प्रभुपादांनी इतक्या कष्टाने रात्र जागून आपल्यासाठी भागवत दिलेलं आहे. ते एक खामी वाचत नाही. स्वतःबद्दल एक आपण जर दिवसाच्या शेवटी मी आज परवा वृंदावन प्रभू जीवीला आले होते. त्यांनी म्हटलं मी तर ग्रहस्थांना गाईड करण्यासाठी योग्य व्यक्ती नाही आहे. म्हटलं तुम्ही ग्रहस्थ, तुम्ही सांगा कसं करायचं. हाऊ टू बॅलन्स ग्रहस्थ लाईफ अँड स्पिरिच्युअल लाईफ. तर ते म्हणाले की श्रील भक्तिविनोद ठाकूर यांचं जे स्टँडर्ड खूप आहे, पण त्यांनी 3 गोष्टी ज्या दिलेल्या आहेत की
आपल्याकडे किती तास आहेत दिवसाचे? 24 तास आहेत. 24 तासामध्ये आपल्याला त्याचे 3 भाग केले, किती तास होतात? 8 ते 24, 8 तास. 8 तास झोपण्यासाठी, 8 तास ड्युटी करण्यासाठी आणि 8 तास जे आहेत आपल्याला आपलं खाणं पिणं कपडे धुणं सगळ्यासाठी आहे. बरोबर. तर हे 8 तास जे आपल्याला कपडे धुण्यासाठी वर लागत नाही किंवा याच्या बाकीच खाण्यापिण्यासाठी लागत नाही, ते हे 8 तास हे स्पिरिच्युअल लाईफसाठी आहे. 8 तास झोप, 8 तास ड्युटी, 8 तास आध्यात्मिक जीवन. आता कोणी प्रभूजी पूर्वी 8 तास होती ड्युटी, आता 10 तास झाले, ठीक आहे 2 तास तिकडे घाला. खाणं पिणं झोप आणि 2 तास तिकडे टाका. 10 तास खाणं पिणं झोपणं आणि 10 तास ड्युटी. किती तास उरले? 4 तास. 4 तास तरी आपण साधना करू शकतो ना, करू शकतो. 4 तास तरी साधना करू शकतो. त्याच्यामध्ये 2 तास जप झाला, 2 तास रिडिंगसाठी आहे, तयारीसाठी आहे. 1 तास तरी जर आपण 1 तास जरी वाचायला देऊ शकत नसेल, 2 तास जप करायला देऊ शकत नसेल, तर मग आपण नक्कीच 100% वेळ कुठंतरी व्यर्थ दवडतो आहोत. की ड्युटी जी आहे 10 तास, गव्हर्नमेंटच्या नियमानुसार 8 तास आहे. 10 तास जाणं येणं सगळ्या गोष्टी तरी 10 तास. खाणं पिणं झोपणं जरी म्हटलं तरी 10 तास भरपूर झाले. पण 4 तास तरी व्यक्ती आध्यात्मिक जीवनासाठी देऊ शकला पाहिजे. तर त्याने 16 माळा जप आणि वाचन ह्या 2 गोष्टीचं जर बॅलन्स केलं की दिवसातलं एवढं तास, अर्धा तास जरी त्याने ठरवलं की भागवत वाचायचंच, दिवसाचा स्केड्यूल की जसं मला दीक्षाच्या वेळेस वचन दिलेलं आहे 16 माळा करायचंच, तसं दिवसातून एवढा वेळ वाचायचंच. नाही तेवढा वेळ कमी 10 मिनटं तरी, एक 4 पानं तरी वाचू शकतो. नाही तेवढा एखाद्या दिवशी लग्नच आहे घरामध्ये, 1 पान तरी असो. मी कधी लग्न बघितलेलं नाही त्याच्यामुळे मला माहीत नाही की काय असतं वातावरण. पण काही गोष्टी ज्या आहेत मागे पुढे होऊ शकतात. इव्हन प्रचारक जरी असले, मी जेव्हा राधेश्याम प्रभू यांच्याशी चर्चा करतो ते सुद्धा सांगतं की कधी एवढं बिझी स्केड्यूल असतं की नाही 4 दिवस वाचायला मिळत, नंतर भरून काढणार. मी जेव्हा यात्रेमध्ये आता 10 दिवस यात्रेमध्ये होतो, 16 माळानंतर जे एक्स्ट्रा राऊंड्स आहेत वेळच मिळत नव्हतं. 16 माळा झाल्या, परंतु त्याच्यानंतर जे एक्स्ट्रा राऊंड्स आहे 8 दिवस नाहीच वेळ मिळाला. वाचन तर बाजूलाच, नंतर आल्यानंतर मग 2-3 दिवस जे आहे साईडला बसून एक्स्ट्रा राऊंड्स करणं, वाचन करणं, थोडा वेळ ॲडजस्ट करणं, हे ह्या दैनंदिन जीवनामध्ये ह्या गोष्टी चढ उतार होणार. कधी कधी आपल्याकडे भरपूर, पण होतं काय बिझी लाईफमध्ये सवय लागते ना, तीच मग आपण जेव्हा वेळ असतो ना मग आपण स्वतःला बिझी वेगळ्या गोष्टींमध्ये करतो. जो बिझी लाईफमधून जो मोकळा वेळ मिळतो ना तो अध्ययनासाठी आहे, साधण्यासाठी आहे. पण तर बिझी लाईफची सवय झालेली आहे, मग स्वतःला बिझी कशामध्ये करून ठेवतो, काहीतरी याला फोन कर किंवा टाईमपास कर किंवा बाहेरच काहीतरी वेगळं करत बस. जो मोकळा वेळ मिळाला तो साधण्यासाठी आपण काही दिवसात 4-5 दिवसात बिझीच केल्यानंतर तो असतो, तो आपण वापरू शकतो. पण ही इच्छा करणं आणि लक्षात ठेव, अभ्यासानं तो कोणत्याही वैराग्याच्या गृहीतो. अभ्यास, जगातली कुठली गोष्ट फुकट मिळत नाही, अभ्यास केल्याशिवाय मिळत नाही. साधनेसाठी सुद्धा प्रयत्न करू. गुण दिलेले आहेत, क्वालिटी दिले आहेत, त्या क्वालिटी प्राप्त करण्यासाठी आपल्याला कष्ट करावे लागते. तर साधनेसाठी सुद्धा थोडासा पाऊल उचलणं. मग जेव्हा आपण प्रयत्न करतो, प्रयत्नाला प्रसन्न भगवंतही मदत करतात. जेवढं वेळ तेवढं सकाळी करायचा प्रयत्न करणं, जेव्हा शक्य नाही पण एक स्पेसिफिक आणि खास करून जप करताना मोबाईल जवळ न ठेवणं.
प्रयत्न करा. जेव्हा आपण वाचन करतो, जेव्हा कोणी डॉक्टर असेल तर गोष्ट वेगळी आहे. कोणी डॉक्टर आहे आणि जर इमर्जन्सी काही सिच्युएशन्स आहेत तर गोष्ट वेगळी आहे. पण नॉर्मली जन्ममरणाचा जर तिथं प्रश्न नाही आहे तर शक्यतो मोबाईल जवळ ठेवण्याची आवश्यकता नाही आहे. कोणी ना कोणतरी तुम्हाला आणून देईल, वाचतोय घ्या कोणाचा. नाहीतर पण जेव्हा जप करतो ना आणि अचानक 2 माळ झाले की परत मोबाईलकडे लक्ष जातं. मग आला की काय मेसेज, गेला तो तिकडे. काय गरज आहे? जग कोसळणार नाही आहे. 2 गोष्टी, जप करताना वाचन करताना मोबाईल बाजूला ठेवणं. आजकाल लोक टॉयलेटमध्ये मोबाईल घेऊन जातात आणि खाताना पण तोच मोबाईल हातात घेतात. धुतात का मोबाईल? नाही. म्हणजे काय ते स्वच्छताच हे राहील. म्हणजे कुठल्या स्तराला आपण पोहोचलो आहे. तर रिडिंग करताना जप करताना बघा जपामध्ये फरक पडतो की नाही. आपोआप फरक पडतो. तुझे 4 माळा एक्स्ट्रा होऊन जाते, कळणार पण नाही. जे डिस्ट्रॅक्ट करणाऱ्या ज्या गोष्टी आहे ना, विचलित करणाऱ्या गोष्टी आहे ना, त्याच्यापासून थोडं लांब ठेवणं स्वतःला. साधना चांगली होते आणि स्पेसिफिक वेळ काढून. आणि जर कधी कधी आपण काय करतो, आपली सवय आपण प्रवासातच जप करायची लावतो. ज्यांना खूपच आवश्यक आहे गोष्टी वगैरे, प्रयत्न केला पाहिजे की बसून एका ठिकाणी जेवढं होईल तेवढ्या जास्तीत जास्त करा. ती टेस्ट येते. आपण सगळी जर प्रवासातच जपाची सवय लावली, कारमध्ये बसलो आहे किंवा बसमध्ये बसलो आहे मग जप चालला आहे, लक्ष सगळं दुसरीकडे असतं आहे. किती वेळेस भगवानाकडे लक्ष असतं त्यावेळेस. तर तो डिस्ट्रॅक्टिव्ह जो जप आहे ते शक्यतो सवय न लावणं. हां, बाकीचे आपलं प्रसाद झालेला आहे, फुल प्रसादामुळे एक्स्ट्रा काहीतरी कोणी सरबत दिलं पिलं, ती तसं एक्स्ट्रा राऊंड्स तुम्ही कुठेही जाता येतं सततन कीर्तन चालू ठेवू शकता. पण जप आहे, वाचन आहे, शक्यतो एकाग्र होऊन जेवढं कराल तेवढी टेस्ट येते, स्वाद येतो त्याचा. आणि मग त्याचा सेवेवर सुद्धा परिणाम होतो. सेवा चांगली झाल्याने साध्य आणि त्याचा परिणाम होतो. मी पण तुमच्यासारखा साधक आहे, असं मी खूप एक्सपर्ट नाही आहे, पण जे मी ऐकलं ते सांगायचा प्रयत्न करतो आहे. ठीक आहे. येस मॅम. आपण साधना करतो, साधना कसं होतं? साधना साधना करतो पण चांगली झाली ही कशी समजतो? साधना चांगली झाली की नाही हे कसं कळणार? जप चांगला होतो की नाही कसं कळतं? जेव्हा आणि चांगला जप करायची इच्छा होते. जप करताना जर आळस येत असेल ना, समजा की जप चांगला होत नाही आहे. पण जेव्हा जप करताना आपण ॲटलिस्ट प्रयत्न करतो प्रामाणिकपणे, जसं परवा एक महाराज हलदर महाराज होते, ते सांगत होते की सगळ्यात मस्त सगळ्यात चांगलं सुख ह्या जगाचं काय असेल भक्तासाठी, ते म्हणजे चांगला जप ऐकणं. हे सगळ्यात मोठं सुख आहे. आपण जे जप करतो आहे तो चांगल्या प्रकारे ऐकणं सगळ्यात मोठं सुख. याच्यापेक्षा मोठं सुख नाही. आनंदामध्ये वर्धनम प्रतिपदम पूर्णामृता स्वादनम. ते जर चांगलं अनुभव येतोय आपल्याला, दुसऱ्याला कोणाला सांगायची गरज नाही की तू किती आध्यात्मिक प्रगती करतो आहे, आपल्यालाच कळतं ते. जर जपात जड वाटायला लागले त्याचा अर्थ जप मेकॅनिकल होतो आहे. भागवत वाचायची इच्छा याचा आपण रस स्वाद करत नाही. भागवत वाचताना श्री चैतन्य महाप्रभू गदाधर पंडित जेव्हा चर्चा करतायत प्रल्हाद महाराजांची स्टोरी, एक स्टोरी ज्या 100 वेळेस ऐकतायत, ते भागवत त्या अश्रुधारांनी भिजून जात आहेत. तो स्वाद. काही दिवसापूर्वी, 1 महिन्यापूर्वी परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज, परमपूज्य सच्चिदानंद महाराज, निरंजन महाराज भक्तिवेदांमध्ये होते. ते ट्रीटमेंट चालू होतं. निरंजन महाराजचं ऑपरेशन झालं काहीतरी, तर ते लोक बसले होते आणि मग तिघही गप्पा चालू झाल्या. ब्रेकफास्ट आला
तसंच लंच घेऊन गेले, तोपर्यंत ब्रेकफास्ट झालंच नव्हतं त्यांचं. ब्रेकफास्ट घेऊन आले, लंच ठेवलं, 2:30 वाजले तरी गप्पा चालूच. काय? चैतन्य चरितामृत, भागवतम, गोस्वामीज, याला म्हणजे स्वाद जो आहे त्यामध्ये गुलाबजामुन जरी समजलं त्याचा काही विषय वाटणार नाही. हा इतका कथेचा स्वाद घेऊ शकतं. तर ऑफकोर्स हे महात्मा आहेत, आपण एकदम त्यांची बरोबरी करू शकत नाही, पण आपल्यापर्यंत आपण एक लक्षात ठेवा की आपलं जी जान लावून म्हणतात ना, जे करतो ना त्याच्यामध्ये मन लावून हृदय ओतून करणं, भले 5 मिनटं का असे ना वाचन, पण स्वतःला देण्याचं. आपण जितकं एथामाम प्रपद्यन्ते, आपण किती स्वतःला देतोय कृष्णांना, भागवताला आपण किती देतोय, कृष्ण त्याचा प्रतिसाद देणार. जपाला आपण स्वतःला किती देतो आहे कृष्णांसाठी, तेवढं जप आपल्याशी करणार, प्रतिसाद देणार. ते सर्व आपल्यावर आहे, आपण किती स्वतःला झोपून देतोय त्या गोष्टीसाठी, तेवढा त्याचा आपल्याला लाभ होणार. कृष्ण व्यक्ती आहेत. तुमच्याशी कोणी प्रेमाने वागलं, तुम्हाला प्रेमाने वागावं असं वाटतं की नाही? तसं एखादा जप करतोय, हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम कृष्ण कृष्ण, तर कृष्ण मला झोपू दे त्याला. तर भगवान कशाला विनाकारण त्याला उठवते, त्याला झोपायचं तर कृष्ण कृष्ण, तर भगवान तर उठत आहेत, काय एवढं रडतोय तो. म्हणून हे जे आंदोलन आहे, जेव्हा कृष्णांच्या प्रेमामध्ये अश्रुधारा वाहतील, अश्रुधारा मॅकॅनिकल नाही, कशाला काहीतरी आपण आजकाल लोक ते रुमालच घेऊन बसतात आणि त्याला काहीतरी केमिकल लावतात आणि मग त्याच्याने अश्रुधारा आपोआप येतात, त्या प्रकारचं नाही. हृदयातून की मी किती पतित आहे, तुम्ही किती कृपाळू आहात भगवंता, का मी एवढं हरिनामाच्या रूपात तुम्ही प्रकट झालेला आहात आणि मी एवढा पापी आहे की माझं मन लागत नाही आहे. किती जन्म घालवायचे असे, किती किती वर्ष असे जातील, कधी ती कृपा, कधी तो हरिनामाचा स्वाद मला मिळेल. नाम बहुधा निज सर्व शब्दात निमित्तात स्मरणेन काल, की हे नामाच्या रूपात सर्व शक्ती आलेली आहे, कुठला नियम नाही तरी पण मी का तो स्वाद मला मिळत नाही आहे. ती जेव्हा म्हणून हरिनाम जे आहे हे सर्व प्रेयरफुल मूडमध्ये, नाम जे आहे श्रवणम कीर्तन विष्णू स्मरणम अर्चन वंदन दासन, तर स्मरणम वंदनम हे हरिनाम, हे वंदन प्रार्थनेच्या रूपामध्ये आपण जेव्हा करतो, भगवंताचा प्रतिसाद देतात, व्यक्ती आहेत. ठीक आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. खूप खूप धन्यवाद. मला क्षमा करा, मी खूप दिवसानंतर आलो. मालिनी माताजी आल्याच एकदम प्रेमाने रागावल्यात, पण प्रयत्न करेल. ते मागच्या वेळेस यायचं प्लॅन होता, अचानक काहीतरी प्रोग्राम आल्यामुळे चेंज करावं लागलं, पण तुमच्या आज्ञेचं नक्कीच पालन करेल. हरे कृष्ण. सगळ्यांना आनंद वाटला. खरं तर आपण जो हा कार्यक्रम आयोजित करत आहोत, तर आपल्या सर्व भक्तांना अशा प्रकारे भक्तीमध्ये अपलिफ्ट किंवा भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी सर्वांना प्रोत्साहन मिळावं या दृष्टिकोनातून आपण हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. तर मी प्रभूजींचं धन्यवाद देण्यापूर्वी आपल्या सर्वांचं धन्यवाद देईल की सर्वजण, कारण सकाळचे माताजींना बरेचसे घरचे काम असतात, प्रभूजींना व्यस्तता असते, कारण रविवार एकच सुट्टी आहे, तरी पण सर्वजण सकाळी वेळ काढून कार्यक्रमात आलात. तर सर्वांनी अशाच प्रकारे दर रविवारी न चुकता ॲटलिस्ट 7:30 वाजता कार्यक्रमामध्ये यावं आणि या सुंदर कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. हरे कृष्ण. तर आपण श्रीमान प्रभुनाथ प्रभू यांचे खूप आभारी आहोत की प्रभूजींनी एवढं सुंदर भक्तीच्या तत्वांच्या या ठिकाणी आपल्या सर्वांसमोर प्रस्तुतीकरण केलेलं आहे. तर आपण प्रभूजींचे 3 वेळा हरिबोल म्हणून आभार प्रदर्शित करूया.